महिला मंडळी, एक महिला बोलते म्हणून तुम्हाला सांगते आणि एका महिलेच्या मुळे का एकत्र होतो आपण आज. उगा येड्यासारखं 2 धाम 4 धाम आळंदी पंढरी अजिबात करू नका. थोडं कर्म चांगलं करा. कर्म तेरा अच्छा हो तो किस्मत तेरी दासी आणि नियत तेरी अच्छा हो तो घर में मथुरा काशी. मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार धरता का? हा, लक्ष्मीव्रत, केळी, सफरचंद, फोटो, पूजा अर्चा 1 नंबर. महिन्यात 4 किलो बाय वाढती. मला उपवास आहे, मला गुरुवार आहे, मला उपवास आहे, करता का नाही? पण अंगणात बसलेली सासूबाई 2 टाइम चहा देता का? हा, जमल का? जमल? लक्ष्मी प्रसन्न होईल का? बरं जाऊ द्या. माहेराला जाता का? माहेराला आता राखी पौर्णिमेला जाऊन आला असताना माहेराला गेल्यास नंतर भावाला दम टाकता का? आईला जीव लाव सांगून आल्या ना. भाऊ जायला दम टाकला, बाबांच्या लक्ष दे बर का, आईला जीव लाव बर का, सांगितलं का नाही? आणि इकडं सासूबाई सासऱ्यांच्या वाटण्या घालता. हे असं चालतं का? आवडेल का देवाला? येड्यासारखं करू नका. कर्माच्या बाबतीत वशिला बिशीला काय चालत नाही. ते आपल्याला खालून द्या वरून द्या, याला फोन त्याला फोन अजिबात नाही. करनी करे फिर क्यों डरे, करनी करके पछतावे, बीज लगावे बाबुल के तो आम का असे पावे. काहीतरी करणी करून ठेवायचा, नंतर पश्चाताप करायचा, बाबळीचं झाड लावायचं, जिंदगीभर बसला तरी आंबा मिळणार. सुपर करणी करा, चांगलं वागा, सुंदर नियोजन करा, तरच व्यवस्थित होईल. अन्यथा नाही. कर्म चांगलं. आणि विशेष जाता जातं सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात मोठा देव कोणचा आहे तो बघा. सगळीकडे गेलो आणि खऱ्या देवाची ओळखच नाही. असं जमतं का? माऊली ज्ञानेश्वरीत सांगतात सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जवळचा देव महिला मंडळी तुमच्यासाठी बरं का. पतीचे मता अनुसरून पतिव्रता अनासाया सात्मयिता भेटेची. ते फक्त तुमचे 10 मिनिटं राहिले, त्याच्या थोडक्यात सांगते मी. अध्याय क्रमांक 16 श्लोक क्रमांक 23 ज्ञानेश्वरीत माऊलीने सांगितलं, आपल्या पतिराजांना जसं आवडतं तशी जी स्त्री राहते वागते बोलते आचरण करते तिला बोलतात पतिव्रता. कोण सांगतय? माऊली. कुठं? ज्ञानेश्वरीत. आम्हाला ज्ञानेश्वरी पाहिला सवड नाही. नंतर तुकोबराने सांगितलं, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरील श्रद्धा. हे तर माहिती आहे का नाही तुम्हाला? पतिव्रता जर असेल तर भगवंताची सुद्धा ताकद नाही तिचा शब्द ओलांडायची. मग किती विचार केला आपण? नाही. अजून सांगते तुम्हाला. आता सण झाला 4-8 दिवसापूर्वी एक. कोणता? हा, नागपंचमी. सगळ्या जणी मंदिरात ताटातला या बिया घेऊन गेल्या का? मुठमुठला डोक्यावर ठेवतात का? आमच्याकडे ठेवतात. तुमच्या इकडं ठेवतात ना? हा, मुठमुठला डोक्यावर ठेवतात आणि लाह्या डोक्यावर ठेवल्यास नंतर आमच्याकडे असं म्हणतात सैसै वाण घ्या. तुमच्याकडे म्हणतात का? आणि नाव कुणा सांगतात? हा, कोणाचं? मोठ्याने बोला की, मी आहे तुमच्या पुढे, काय घाबरता? तुमचं सैसै वाण घ्या आणि दादाच नाव सांगून द्या. तुमचं नाव सांगतात. माऊली बोलतात पती हे परमेश्वर, तुकोबराय बोलतात पती हे परमेश्वर, नागपंचमी सांगते पती हे परमेश्वर. उदाहरण दुसरं, चौथं, 3 झालं. संक्रांत ताटात वौसा वगैरे घेतला, बरंच काय असतंय हे की नाही? सीताचा वसा, रामाचा वसा, जलम जलम वसा म्हणतात का? कोणासाठी जाता? तुमच्यासाठी. अजून सांगते, हरतालिका. महादेवाच्या मंदिरात जायचं, पिंड पूजा उपवास. पार्वती मातेने लग्नाच्या अगोदर केलेलं व्रत आहे. शंभू महादेव हेच मला पतिराज भेटावेत म्हणून. हरतालिका सुद्धा कोणासाठी? तुमच्यासाठी. उदाहरण शेवटचं, वट सावित्रीची पौर्णिमा धरता का? काठपदरात साडी, नतन ताटन दोरान बाई, वडाला येड घालू घालू जग. आणि काय म्हणायचं येड घालताना? दोरा हातात धरलाय, ती काठपदरात साडी नतन बितन घाल, चालू येड घालायचं. आणि येड घालताना काय म्हणायचं? जन्मोजन्मी हाच नवरा मला भेटू दे. कोणचा? आता नो चेंज. इतका कंटाळा आलाय विचारू नका महाराज. आणि हाच कोणता? ज्याला 12 फूट रस्ता चालाय पुरत नाही ते, जे निम्या राजाला लेझिम घरी येत ते.
जन्मजन्मी हाच नवरा मला भेटू दे. इथं बसलेला एक तरी नवरा असा आहे का, खरं खरं मला सांगायचं, एक तरी सकाळी उठलंय, आंघोळ केली, तांब्या घेतलाय आणि एखाद्या येड्या बाबली लिहून वाचलाय, देवा जन्मोजन्मी हीच बायको मला भेटू दे असं म्हणणार एखादा हाय काय? करा बरोबर बोट. कुणीच नाही. काय इमानदार आहे तुम्ही. मलाच तुमची गरज आहे, तुम्हाला नाही काय आमची. हा महिला मंडळी, आपल्यासाठी पती हेच परमेश्वर. मान्य? सगळ्यांनी सांगितलं मान्य. मग खरं खरं मला सांगा, रोज सकाळी उठल्या उठल्या आपल्या नवऱ्याचं दर्शन कोण कोण घेतोय आणि आज कुणी कुणी घेतलंय? करा बरोबर बोट. कुणीच नाही. तुम्हाला माहित नाही का? तुम्हाला कामलय सवड नाही का? हे तुम्हाला आवडत नाही? नेमका काय प्रॉब्लेम आहे? आता तुम्ही म्हणता बरं झालं महाराजांनी आमच्या बायकांना तासडलं, उद्यापासून त्या रोज आमच्या पाया पडणार. वाटतंय का नाही? पडू का पाया? आपली बायको आपलं दर्शन का घेत नाही याचा कधी विचार केलाय का? आपल्या बायकोने आपलं दर्शन घ्यावं, भगवंत समजून देवघरात पूजा करावी, आम्हाला सर्वस्व मानावं असं जर वाटत असेल त्या लायकीचं तुम्ही वा, आम्ही तुमचं दर्शन घ्यायला तयार. पण जर का उठल्या उठल्या तुमच्या मुखातून सुंदर सुंदर श्लोक आणि सुंदर सुंदर ओव्या जर आमच्या कानावर पडल्याच तर कसं तुमचं पायदार आहात? श्लोक आणि ओवी समजली ना? नाही समजलं तर मला बेटा संपलं असं. आपल्या बायकोने आपलं दर्शन घ्यावं, भगवंत समजून देवघरात पूजा करावी, आपल्याला सर्वस्व मानावं असं जर वाटत असेल तर आचरण शुद्ध ठेवा. आणि जर का असे पती पत्नी एकत्र आलेच तर माझे तुकोबराय सांगतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र जगाच्या बाजारात तराजूवरती खरेदी करता येत नाही. सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र बंडल देऊन विकत घेता येत नाही. ते जर सात्विक नसतील, त्यांना जर संस्कार नसतील तर आपलं ठरलेलं आहे म्हातारपण 1 महिना इकडं आणि 1 महिना तिकडं दिवस काढायची बारी आपल्यावर.